गुढीपाडवा या मराठमोळ्या सणासाठी मी मेहंदी शोधत होते, पण काही मिळालीच नाही. शेवटी मीच प्रयत्न केला. बघा, आवडती आहे का? या मेहंदीमध्ये तुम्हाला लक्ष्मीची पावलं, स्वस्तिक, गोपुरं काढलेली रांगोळी दिसते, जी तुळशी वृंदावनाच्या समोर काढली आहे. एका बाजूला सगळी वाद्यवृंद, सनई, चौघडा, शंख, लेझिम आणि तिथेच तुम्हाला एक शिलेदारही दिसतोय, वरती तोफ. छान पताके आणि तोरणं इथे सजलेली आहेत. ही आपली गुढी आणि त्याची पूजा करण्यासाठी नथ, खण, नारळ, आंबे आणि दिवा हे सगळं घेऊन आलेली एक युवती. तसंच धनुष्यबाण इथे तुम्ही बघू शकता. इथे मेणा आहे. ही राजमुद्रा काढायचा प्रयत्न केला आहे. लिंबड्याचा पाला हा सुद्धा चैत्र महिन्यात गुढीपाडव्यासाठी आपण वापरतो. ही इथे वाघनख, गजांत लक्ष्मीचं प्रतीक हा हत्ती, शंकराची पिंड, त्यावर बेल आणि अभिषेक होत आहे. शौर्याचं प्रतीक म्हणून तलवार आणि ढाल यांची जोडी, आणि हा एक शूरवीर योद्धा जो ध्वज घेऊन निघाला आहे. बघा, आवडती आहे का? आणि नक्की कळवा. गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. मी कविता पटेल. तुमच्या कमेंट्स मला नक्की कळवा.